त्यांचे कार्य, त्यांचे विचार आणि समाजाप्रती असलेली निष्ठा हे कायम स्मरणात राहील. त्या शरीराने आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी आणि आदर्श नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहतील. या दुःखद प्रसंगी आपण सर्वजण 2 क्षण स्तब्ध राहून स्वर्गीय अजितदादा पवार यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. तर आपली मुले त्यांच्या ॲक्टद्वारे आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. तरी सर्वांनी शांततेत श्रद्धांजली व्हायची आहे. रात्रीचा कडा कोसळला, वेळ काळाने साधली आणि क्षणात होत्याचे नवते झाले. ज्यांच्या आवाजाने मंत्रालय दणाणायचे, तो महाराष्ट्राचा बुलंद आवाज आज शांत झाला. अजितदादा, तुम्ही असे अचानक जायला नको होते. विमानाच्या त्या आघाताने काळीज हे फाटले, जनतेच्या डोळ्यांतून आज अश्रू हे दाटले. बारामतीचा गड आज सुना सुना झाला, कोणी सांगावे आता हा घाव कसा सोसावा. विकासाची गंगा ज्यांनी घरोघरी नेली, नियतीने क्रूर चेष्टा आज त्यांचीच केली. परत या दादा, हा साथ घालतो महाराष्ट्र, तुमच्या विना पुरे राहिले हे विकासाचे पर्व. नाही करमत आता, नाही सुचत काही, तुमच्या आठवणीने ओल्या झाल्या दाही दिशा दाही. अजितदादा, परत या ना. पहाटे लवकर उठून जनतेत मिसळणारा नेता, रोख ठोक बोलून काम फत्ते करणारा दाता. पाणी असो वा रस्ते, तुम्हीच बदलले चित्र. शेतकऱ्यांचे कैवारी, तुम्हीच त्यांचे मित्र. मंत्रालयाच्या पायऱ्या आता तुमच्या वाटेकडे बघतील, पण त्या करारी पावलांचे आवाज तिथे कधीच नवाजतील. कुणी म्हणेल ताटकण्याचे, कुणी म्हणेल वादळ, पण आतून तुम्ही होता मायेचे ओले झाड. अर्धवट सोडून गेला तर हा संसाराचा थाट, आता कोण धरणार गोरगरिबांचा हात. परत या दादा, हा साध घालतो महाराष्ट्र, तुमच्या विना पुरे राहिले हे विकासाचे पर्व. नाही करमत आता, नाही सुचत काही, तुमच्या आठवणीने ओल्या झाल्या दाही दिशा दाही. दादा, तुमचे शरीर गेले असेल, पण तुमचे विचार, तुमची धडाडी आणि तुमचा तो रुबाब हे या मातीत कायम जिवंत राहील. पुन्हा असा नेता होणे नाही. जाता जाता इतकं सांगतो, लढवया कधीच मरत नसतो, तो फक्त विश्रांतीला जातो. भावपूर्ण श्रद्धांजली.